आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे अगं सई, अहो काय दिसतं की नाही तुम्हाला? डोळे झाकून गाडी चालवता की काय? सई सई लागलं तुम्हाला? आई Excuse me. Is everything is all right? देवान सरांची एवढी रिस्पॉन्स देत नाहीये. सकाळपासून काही खाल्लं सुद्धा नाहीयेस तू. पाणी सुद्धा आणलं नाहीये मी. ताई ताई तुमच्याकडे पाणी आहे का? माझ्या मुलीला जरा लागलंय ना, तर पाणी आहे. थँक्यू. इथे घोटभर पाणी पिते. आई आई माझं व्रत पूर्ण झाल्याशिवाय मी काहीच खाणार नाही आणि पिणारही नाहीये. अगं असं काय करतेस तू? अगं अशक्तपणा आलाय तुला. सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस तू. पाण्याचं घोट नाहीये. आई माझं ऐका, तिकडे सरांचं ऑपरेशन चालू आहे आणि तोपर्यंत मी काहीच खाणार नाही आणि पिणार नाही. प्लीज मला व्रत करू द्या. ताई थँक्यू. सई ये, आपण ना तिथे सावलीत जाऊन बसूया. ये सावकाश. खूप लागले का ग बाळा? गुरुजी म्हणाले की जर सई अनवाणी पायानी देवळात गेली आणि देवाभोवती 108 प्रदक्षिणा घेतल्या ना, तर देवांवरचं संकट नक्की टळेल. आपण आधी घरी जाऊया. तू थोडासा आराम कर. मग तुला बरं वाटलं ना की मग जाऊ ना आपण देवळात. नाही आई, सरांचं तिकडे ऑपरेशन सुरू आहे आणि ते ऑपरेशन पूर्ण व्हायच्या आत मला हे व्रत पूर्ण करायचं आहे आणि मला विश्वास आहे सर लवकरात लवकर बरे होतील. प्लीज मला व्रत करू द्या. मी उठते. सही सावकाश सावकाश. सही होतंय ना चालायला तुला?
इथेच तू माझी आणि देवांश सरांची भेट घडवून आणली होतीस. इथे तुझ्या समोरच मी देवांश सरांबद्दल मला काय वाटतंय, त्यांच्याबद्दल माझ्या मनात काय भावना आहेत हे मी तुला सांगितलं होतं. बाप्पा, जेव्हा अंजलीचं लग्न देवांश सरांशी जमलं होतं तेव्हा तुला सारखे विचारायचं ना मी की माझं आणि देवांश सरांमध्ये काही घडणारच नव्हतं तर तू आमची भेट का घडवून आणलीस. मी तुला दोष द्यायचे की तू का देवांश सरांना सारखं माझ्या समोर आणून उभं करतोस. पण जेव्हा सरांची आणि माझी लग्नगाठ बांधली गेलीये तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यांचं आणि माझं जमणारच होतं म्हणून तू हे सगळे योगायोग घडून आणले होतेस. देवांश सरांचं आणि माझं एक नातं असं अवघड वळणावर सुरू झालं. पण हळूहळू आमच्यातले सगळे गैरसमज दूर झाले आणि आमचं मैत्रीचं नातं प्रेमात कधी बदलून गेलं नाही कळलंच नाही. आता कुठे आमच्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी ठीक होत होत्या. पण काय वाढून ठेवलंस तू आता आमच्या पुढे. बाप्पा, सरांना जर काही झालं ना तर मी नाही जगू शकणार. तुला घ्यायचंच आहे ना तर माझा जीव घे पण त्यांना सुखरूप ठेव. आमच्या घरच्या सगळ्यांचा देवांश सरांवर खूप जीव आहे, खूप प्रेम करतात त्यांच्यावर. त्यांच्या दोन्ही आया तर त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात आणि त्यात जर देवांश सरांना काही झालं ना तर त्या सहन पण नाही करू शकणार. आज मी तुमच्या पुढे सरांच्या जीवासाठी भीक मागते. प्लीज सरांना लवकरात लवकर बरं कर प्लीज. डॉक्टर, ऑपरेशन नीट सुरू आहे ना? हे बघा, शहरातले बेस्ट सर्जन तुमच्या पेशंटला ऑपरेट करत आहे. तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, हे ऑपरेशन कठीण आहे. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. ओके? सई, सावकाश. सई, मला कळतंय बाळा, तुला हे सगळं अवघड जातंय. पण देवांसाठी तू हे सगळं करतेस. एक आई म्हणून तू माझ्या मुलासाठी जे काही करतेस ना
त्यासाठी मी तुझे आयुष्यभर ऋणी राहीन बाळा. हे काय बोलताय आई? देवांश सर माझे पती आणि त्यांची बायको म्हणून मी सगळं कर्तव्य पार पडते. हे मनापासून सुखी राहायचे. माझं देवांश खरंच खूप नशीबवान आहे म्हणून त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. चल मी पण तुझ्या बरोबर प्रदक्षिणा घाल. नाही आई, तुम्ही बसा, मी घालते प्रदक्षिणा. तुम्ही नका काळजी करू. आणि हे माझं व्रत आहे ते मलाच पूर्ण करू दे. हो बाळा, एका बायकोचं कर्तव्य तू पार पाड, पण आईचं कर्तव्य मलाही पार पाडू दे. तुझं व्रत मी नाही करू शकणार, पण मी तुला साथ तरी देऊ शकते ना. नाही म्हणू नकोस. अंजली घे, तुला भेळ आवडते ना त्या समोरच्या भेळवाल्याची, म्हणून तुझ्यासाठी घेऊन आले. घे घे. घरात कोणी नाहीये का? नाहीये ना, म्हणूनच तर तो वरून गेलाय करणाऱ्या आईला घेऊन डॉक्टरकडे, आणि हे कामावर गेले. मी तुला म्हटलं खाऊन घे पटकन. घे, तुला आवडते ना, घे. नकोय. हे बघ, तुला ना मला असं लपून छपून भेटायला यायची काहीच गरज नाही. असं असेल ना तर नकोच येऊ तू मला भेटायला. आखा असं काय करतेस बाया? मी तुला म्हंटल होतं ना थोडे दिवस आपल्याला ही नाटकं करावी लागतील म्हणून. तू रागवलीस का माझ्यावर? गो, तुझ्या त्या नाटकामुळे किती लागलं मला माहितीये. किती पदडवलंस ग मला. हे बघ, इतकी जड झाली असेल ना मी तर ठीक आहे, मी जाते आणि मी जीवच देते माझा. ए वेडे, काहीतरी काय बोलतेस? जीव द्यायच्या काय गोष्टी करतेस ग? हे शिकवलंय मी तुला? ए अगं वेडे, उलट तुला पुढे जाऊन सुखात जगता यावं म्हणून हे नाटक केलंय मी. आयुष्य मस्तपैकी जगावं असं वाटत असेल ना तर थोडं सहन करावं लागतं. थोडं? अगं मॉम, मी किती आणि काय काय सहन केलंय ना तुला माहित नाहीये अजून. आहे, पूर्ण कल्पना आहे, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये. अगं हे तुला घराबाहेर काढायला निघाले होते, त्यावेळी जर मी त्यांना विरोध केला असता ना तर खवळले असते माझ्यावर. पुढं मारावं लागलं मला तुला, पण त्यामुळेच ती सई आली ना धावत. उलट तुला पोलिसात जाण्यापासून वाचवलंय मी अंजली. त्या जहागीरदारांनी जर केस केली असती ना तुझ्यावर त्या दागिन्यांसाठी तर तुरुंगात खडी फोडायला जावं लागलं असतं तुला. मॉम, ते पण चाललं असतं मला, पण हे असं स्वतःच्या डोळ्यांनी मला जे मिळणार होतं ते सईला मिळतं हे बघण्यापेक्षा ना ही पण शिक्षाच आहे का मॉम माझ्यासाठी. जहागीरदारांच्या घरची क्वीन झाली आहे ना ती आता. हे सगळं चुपचाप बघत बसण्यापेक्षा ना मी चक्की पिसेन जेलमध्ये जाऊन. अगं ए, काही दिवस घराबाहेर काय राहिलीस? डोक्यावर परिणाम झालाय का ग तुझ्या? आपल्याला जे हवं असतं ते इतक्या सहजासहजी सोडायचं नसतं. सई बघ, तिची लायकी तरी आहे का त्या घरची राणी होण्याची? ती मोलकरीणच शोभते त्या घरची. त्या घरची राणी होण्याचा हक्क तर माझ्या लेकीचाच आहे. काय बोलतेस मॉम तू? कळतंय का तुला? हे बघ, आता काही शक्य होणार नाही. प्लीज. होईल. ती सईच तुला हाताला धरून त्या घरात घेऊन जाते की नाही ते बघ. आणि ते जहागीरदार मला असं मस्त वेलकम बोर्ड लावून घरात घेतील. अगं मॉम, बचकाभर माती खाल्ली आहे मी, कळतंय का? ती पण सगळ्यांसमोर. माझा फेस जरी बघितला ना तरी ते जहागीरदार हकलून देतील ग मला. डेंजर भैरवी, तर जीवच घेईल ग माझा. अंजली, तू ना तुझ्या मॉमला ओळखलंच नाहीस. जी डेंजर बॉबकटवाली आहे ना तिला मी पटवलंय. फ्रेंड झाली आहे ती आता माझी. काय फ्रेंड? ती बॉबकट? हो हो हो. तुझा विश्वास बसत नाहीये ना, तेच घडलंय. आता ती बॉबकटवाली तुला घरातून हाकलून नाही देणार. उलट तू त्या घरात लवकरात लवकर कशी राहायला येशील याचा प्रयत्न जास्तीत जास्त कर. चल, हे कसं शक्य आहे? काही बोलू नकोस. अगं ए बाई, घर की मुर्गी दाल बराबर. ऐक,
तुला काय सांगते ते, जेव्हापासून तुझा मला परत फोन आला ना तेव्हापासूनच माझ्या मनात चक्र सुरू झाली होती. काहीही करून या भैरवी जहागीरदारला पटवता आलं पाहिजे. म्हणून मी ठरवलं तर काय करू. तेवढ्यात काय झालं, सई आली आणि सईने माझ्या समोर वंचना आणि वरुणला पैसे दिले. मी म्हटलं चला ही चांगली संधी आहे. घाबरतच का होईना पण मी फोन केला त्या भैरवीला. जरा हाडतोडच केलं तिने, पण नंतर जेव्हा मी तिला अचानक सांगितलं की सई पैसे देऊन गेली तेव्हा ती मला पटली. म्हणजे त्या भैरवीला सई अजूनही नाही आवडत? अजिबात आवडत नाही. तिला डोळ्यासमोरही सहन होत नाही ती. भैरवी तिचा रागराग करते, चिडचिड करते. आणि तुला तर माहितीये की त्या घरात भैरवीचा रुबाब चालतो. त्यामुळे त्या बॉपकटवाल्या बाईने जर ठरवलं ना सईला जहागीरदारांच्या घरातनं बाहेर काढायचं तर ती सईला तिथून बाहेर काढणारच. अगं पण मग या सगळ्यामुळे फक्त सई देवांच्या घराबाहेर जाईल ना. माझ्या हातून जे गेलं ते गेलंच आहे ना. ते काही मला परत मिळणार नाहीये यात. ओ बाई, का नाही परत मिळणार? मला सांग, ती भैरवी माझ्याशी मैत्री करेल असं वाटलं होतं तुला? तसंच हे जरी दिसायला अवघड दिसत असलं ना तरी जमेल, की बहुना जमवावंच लागेल. त्या भैरवीला जसं मी पटवलं ना तसं तूही पटव. हळूहळू त्यांच्या घरात शिर, त्या घरात स्वतःच एक स्थान निर्माण कर. तो देवांश काय ग, तो आधीपासूनच तुझ्या प्रेमात आहे आणि तो एक नको तेवढा चांगला आहे. मग तू जर डोळ्यातनं पाणी काढलं ना की तो पागळच म्हणून समज. मॉम, हे खरंच पॉसिबल आहे? मला ना बिलीव्हच होत नाहीये. मला वाटलं होतं की सगळं संपलं आता माझ्या हातून. माझ्या हातातून जे गेलंय ते खरंच मला परत मिळेल ना? मिळू शकतं, का नाही मिळणार? म्हणून सांगते, थोडी कळसोस. पुढे जाऊन पैशांचा पाऊस पडावा असं जर वाटत असेल ना तर आता डोळ्यातनं थोडं पाणी काढावं लागेल. किती स्मार्ट आहेस का मॉम तू, किती स्मार्ट आहेस. ऐक, मी तुला इतका त्रास दिला मॉम, तरी किती ग्रेट आहेस तू. तरी तू माझा इतका विचार करत होतीस. अगं बाई, आधी एक गोष्ट लक्षात ठेव, आपण हे जे नाटक करतोय ना ते तसं चालू ठेवायचंय आपल्याला. त्यामुळे आता आधी बसली होतीस तशीच तोंड पाडून बस. मग वेळ आली की बरोबर पलटी मार. आणि त्याआधी ही भेळ खा, तुझ्या आवडीची म्हणून आणली आहे. आता वरून आणि वंच येतील, तुला आवडतात म्हणून त्याच्यात जास्त मिरच्या पण टाकायला सांगितल्यात मी त्याला. बस खाली बस, खाली बस. डॉक्टर, काय कंडिशन आहे? सर्जरी सक्सेसफुल झाली आहे. ही इज आउट ऑफ डेंजर नाउ. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. तुमचे आभार मानावेत तेवढे कमी. अरे माझे कशाला आभार मानताय, मी तर माझं काम केलेलं आहे. मग सर्व फॅमिलीचा सपोर्ट आणि प्रेम त्याच्या पाठीशी होतं म्हणून ही सर्जरी सक्सेसफुल झाली. बरं, आम्ही आतमध्ये जाऊन भेटू शकतो का? भेटायचंय काय ना, आता सर्जरी झाली, त्यांना रेस्टची गरज आहे. तुम्ही थोड्या वेळाने भेटा ना. ओके, थँक्यू. थँक्यू. भूमी, आपला दादा बरा झाला. सई, 108 प्रदक्षिणा पूर्ण केल्यास तू. हे व्रत पूर्ण झालं सई. तू ये, तू इथे बस बरं. ये. नाही आई, अगं जोपर्यंत देवांचं ठीक आहे हे समजत नाही ना तोपर्यंत नाही बसणार मी. अगं का हट्टीपणा करतेस तू नेहमी? ये बस ना. अगं प्रियाचा फोन येतोय.
सरांबद्दल सांगायला फोन केला असणार. प्लीज लाऊडस्पीकरवर फोन टाका ना. हो. हा रिया, काय झालं? हॅलो मम्मा. मम्मा, दादाची सर्जरी सक्सेसफुल झाली आहे. खरंच? खरं सांगतेस ना तू? हो मम्मा. डॉक्टर म्हणाले की आता काळजी करायचं काहीच कारण नाही. दादा थोड्याच वेळात शुद्धीवर येईल. परमेश्वरा, माझ्या देवाला वाचवलंस तू. रिया, आम्ही येतो हा लगेच हॉस्पिटलमध्ये. हो, लवकर या. बाय. सई, देवांसाठी तू इतकं व्रत केलंस आणि देवानी बघ त्याचं फळ आपल्याला लगेच दिलं की नाही. आता देवांश लवकरात लवकर बरा आहे. नको काळजी करू. आई, मी म्हणाले होते ना सरांना काहीच होणार नाही म्हणून. सर बरे झाले.